हॅलो मित्रांनो, मी धनश्री. आज आपण बघणार आहोत 5 मेच्या करंट अफेअर्सवरील मराठीमध्ये प्रश्न. प्रोजेक्ट क्यूपर कोणाद्वारे लॉन्च करण्यात आला आहे? प्रोजेक्ट क्यूपर ॲमेझॉनद्वारे लॉन्च करण्यात आला आहे. जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन कधी साजरा करण्यात येतो? जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन 3 मेला साजरा करण्यात येतो. भारतात समुद्री मत्स्य जनगणना पहिल्यांदा कधी करण्यात आली होती? भारतात समुद्री मत्स्य जनगणना पहिल्यांदा 1980 मध्ये करण्यात आली होती. कोस्टल स्टेट्स फिशरीज मीट 2025चे आयोजन कोठे करण्यात आले होते? कोस्टल स्टेट्स फिशरीज मीट 2025चे आयोजन मुंबई येथे करण्यात आले होते. वर्ल्ड प्रेस इंडेक्स 2025मध्ये भारताची रँक कितवी आहे? वर्ल्ड प्रेस इंडेक्स 2025मध्ये भारताची रँक 151वी आहे. वर्ल्ड प्रेस इंडेक्स 2025मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? वर्ल्ड प्रेस इंडेक्स 2025मध्ये नॉर्वे देश प्रथम क्रमांकावर आहे. जागतिक पोलीस परिषद 2025चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? जागतिक पोलीस परिषद 2025चे आयोजन दुबई येथे करण्यात येणार आहे. कोणत्या राज्याने देशातील पहिला AI पॉवर्ड रिअल टाईम फॉरेस्ट अलर्ट सिस्टीम लॉन्च केली आहे? मध्य प्रदेश राज्याने देशातील पहिली AI पॉवर्ड रिअल टाईम फॉरेस्ट अलर्ट सिस्टीम लॉन्च केली आहे. इंडिया सेमीकंडक्टर मिशनच्या CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? इंडिया सेमीकंडक्टर मिशनच्या CEO पदी अमितेश कुमार सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आलेले चुनौतियाँ मुझे पसंद है हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आहे? उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आलेली चुनौतियाँ मुझे पसंद है हे पुस्तक आनंदीबेन पटेल यांच्या जीवनावर आहे.